नववर्षात ठेवा कर्माकडे ध्यान, उघडेल आयुष्याचं नवीन पान। वृश्चिक राशीसाठी 2026 हे नववर्ष परिवर्तनाचं, पुनर्जन्माचं आणि जागृतीचं वर्ष आहे। या काळात जणू काही आयुष्याचं नवीन पान उघडणार आहे, पण त्याआधी काहीतरी जुनं संपेल। थोडं भावनिक, थोडंसं धाडशी आणि खूप परिवर्तनशील असलेलं हे वर्ष आहे। वृश्चिक रास म्हणजे सर्व राशींमधली डिटेक्टिव्ह रास। तुम्ही सगळ्यांचं गुपित शोधता, पण स्वतःचं कुणाला सांगत नाही किंवा समजूही देत नाही। एक शांत स्मित तुमच्या चेहऱ्यावर असतं। जे बदलाला घाबरत नाही तेच खऱ्या अर्थाने नशीब बदलवतात। 2026 या नववर्षात तुम्ही हा बदल घडवणार आहात। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2026 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत। आज आपण वृश्चिक राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत। सोबतच या नववर्षातील शुभ काळ, करावयाचे विशेष उपाय व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल। नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिष प्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते। येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ शुभ आहे, कोणत्या काळात सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्व उत्सुक असतात। आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करत असतो। त्यानुसार आज आपण वृश्चिक राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया। अत्यंत संवेदनशील व महत्त्वाकांक्षी लोकांची राशी म्हणून वृश्चिक राशीची ओळख आहे। आकाशात नक्षत्रांनी तयार झालेली विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक रास होय। वृश्चिक म्हणजे विंचू हे या राशीचं प्रतीक आहे। त्यामुळे स्वाभाविकच दाहक, विषारी, गूढपणा, एकांताची आवड असणारी ही रास आहे। कारस्थान, गुप्त प्रकरणे, दुर्बलावर जोर आदी वैशिष्ट्य या लोकांमध्ये बघायला मिळतात। गर्विष्ठ, महत्त्वाकांक्षी, दुसऱ्याला नामोहरम करणारे, धाडशी, स्वतंत्र विचारसरणी, मेहनत, कामाचा पाठपुरावा करण्याचा गुण देखील वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो। मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक धाडशी, जिद्दी व राखीट असतात। आपला हेका पुरवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात। वृश्चिक राशीचे लोक जन्मतः सुदृढ व बलवान असतात। हे लोक कामाप्रती विशेष आवड व परिश्रम या जोरावर यशस्वी होतात। त्यांना विविध विषयांची आवड असते, त्यामुळे आवडणाऱ्या विषयांचं ज्ञान मिळवतात। अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या लोकांची गणना विद्वानांमध्ये होऊ शकते। भाऊ बहीण, मित्रमंडळी यांच्यात हे प्रिय असतात। वृश्चिक राशीच्या लोकांची आत्मशक्ती अत्यंत प्रबळ असते। तसंच ते जीवनात धनसंचय करण्यासाठी खूप धडपड करतात। क्रियाशील स्वभावामुळे कर्माला प्राधान्य दिलं जातं। एखाद्या गोष्टीचा बदला हे लोक फार लवकर घेतात। समोरील व्यक्ती जर बेसावध असेल तर त्याचा फायदा कसा उचलायचा हे कोणी वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून शिकावं। राग आला किंवा समोरच्याने बोललेली एखादी गोष्ट आवडली नाही तर ते त्याला कधीही क्षमा करत नाही। या राशींच्या लोकांचा स्वभाव सांभाळणं कठीण बाब असते। त्यांचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींनी घ्यावी लागते। हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची अत्यंत काळजी घेतात। वृश्चिक राशीच्या गूढ, प्रखर आणि अद्भुत मित्रांनो, तुम्ही फक्त जगत नाही तर बदल घडवतात। 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी परिवर्तनाचं, पुनर्जन्माचं आणि जागृतीचं वर्ष आहे। या काळात जणू काही आयुष्याचं नवीन पान उघडणार आहे, पण आधी काहीतरी जुनं संपेल। थोडं भावनिक, थोडंसं धाडशी आणि खूप परिवर्तनशील असलेलं वर्ष आहे। वृश्चिक रास म्हणजे सर्व राशींमधली डिटेक्टिव्ह रास। तुम्ही सगळ्यांचं गुपित शोधता, पण स्वतःचं कुणाला सांगत नाही किंवा समजूही देत नाही। एक शांत स्मित तुमच्या चेहऱ्यावर असतं। जे बदलाला घाबरत नाही तेच खऱ्या अर्थाने नशीब बदलवतात। 2026 या नववर्षात तुम्ही हाच बदल घडवणार आहात। वृश्चिक रास म्हणजे भावनांचा महासागर होय। जिथे इतर लोक थांबतात तेथून तुम्ही सुरुवात करतात। संघर्ष तुमच्यासाठी शत्रू नाही तर तो तुमच्यासाठी गुरु असतो, हे या नववर्षात पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे।
महाभारतात अर्जुनाने धनुर्विद्या आत्मसात केली कारण त्याच्याकडे एकाग्रता होती, अंतर्ज्ञान होतं. तो केवळ बाह्य युद्ध लढला नाही, तर त्याने स्वतःच्या भीतीशी सामना केला. हीच वृश्चिक राशीची खरी ऊर्जा आहे. तुम्ही अंधारातही प्रकाश शोधतात. कधी काळोख पडला तर तेथून तुमचं तेज निर्माण होईल, हे लक्षात घ्या. 2026 या नववर्षात नक्की घडणाऱ्या मोठ्या व विशेष घटनांचा विचार केला असता या नववर्षात केवळ शनिदेव सोडून इतर सर्व 8 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. शनिदेव मीन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे. संपूर्ण वर्षभर ते तिथे राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव जे सर्वसाधारणपणे एका राशीत 12 ते 13 महिने विराजमान असतात, ते या नववर्षात चक्क 3 राशींमधून प्रवास करणार आहेत. मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशीतून ते प्रवास करणार आहेत. सर्वप्रथम जानेवारी ते 2 जूनपर्यंत मिथुन राशीत असतील. त्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील आणि 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश करतील. हे सर्व गुरुदेव अतिचार गतीमध्ये असल्यामुळे घडत आहे. त्यामुळे साहजिकच हे नववर्ष मोठ्या परिवर्तनाचं राहील असं आपण म्हणू शकतो. जानेवारी ते मेपर्यंत जेव्हा गुरुदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात विराजमान असतील, तेव्हाचा काळ हा मनोवैज्ञानिक, संशोधनात्मक आणि गूढ ज्ञानाचा असेल. ते ज्ञान तुम्ही संशोधित कराल. अध्यात्म, मानसशास्त्र किंवा फलकथनासारख्या क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर या काळात तुम्ही मोठी प्रगती कराल. पत्रिकेतील अष्टम स्थान हे गूढशास्त्राशी संबंधित स्थान आहे. तिथे गुरुदेव 2 जूनपर्यंत विराजमान असतील. त्यानंतर राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होतील. ती वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीची राहील. मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. विशेष बाब म्हणजे 18 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह देखील कर्क राशीत जाईल. त्यामुळे तिथे गुरु आणि मंगळ यांची युती होऊन नीचभंग राजयोग घडून येईल, जी अत्यंत महत्त्वाची बाब असेल. कारण मंगळ ग्रह तुमचा राशी स्वामी आहे. या योगाचे अत्यंत तीव्र आणि दीर्घ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. गुरुदेव सिंह राशीत म्हणजे तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील, तेव्हा तुमचं नेतृत्व कौशल्य अधिक विकसित होईल. मंगळ हा सेनापती ग्रह असून तो तुमचा राशी स्वामी आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात मंगळ ग्रह मकर राशीत उच्चीचा होईल. आता राशी स्वामी स्वतः उच्चीचा म्हटल्यावर तो काळ तुमच्यासाठी नवीन लढाई, नवीन आव्हानं, नवीन ध्येय आणि विजयाची सुरुवात ठरेल. तुम्ही करिअरकडे, फिटनेसकडे अधिक लक्ष द्याल. यशाच्या शिखरावर देखील पोचाल. एक लक्षात ठेवा की तुम्ही एक तलवार आहात. ती कुठे वापरायची हे ठरवणं महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणी सेनापतीची भाषा तर योग्य ठिकाणी सहकार्याची भाषा देखील तुमच्याकडून आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. पुढील महत्त्वाची घटना म्हणजे नववर्षात राहू केतू देखील राशी परिवर्तन करणार आहेत. चंद्राचं उत्तर नोड्स म्हणजे राहू आणि दक्षिण नोड्स म्हणजे केतू होय. वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. तेव्हा तुमच्या आयुष्यात थोडी स्पष्टता येईल. ज्या गोष्टीत तुम्ही अडकलेले आहात ती साखळी तुटेल. कारण राहू ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानातून तृतीय स्थानात जाईल. तृतीय स्थानातील राहूचे अत्यंत सकारात्मक प्रभाव असतात. उपचय स्थान असल्यामुळे तेथील राहूचे सकारात्मक परिणाम प्राप्त होतात. गेल्या काही काळापासून तुम्ही घरात जो संघर्ष करत होता, घरातील वातावरण बिघडलेलं होतं, त्यातून तुमची सुटका होईल. तृतीय स्थानातील राहू परिश्रमात, कर्मात मोठं यश देतो. थोडक्यात तृतीय स्थानातील मकर राशीचा राहू तुम्हाला अत्यंत शुभफळ देणार आहे. मात्र त्याचवेळी केतू ग्रह दशम स्थानातून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. तेव्हा व्यवसायात येणारे अडथळे कमी होतील, ज्यामुळे व्यवसाय वृद्धीचा वेग वाढेल. आध्यात्मिक जाण देखील वाढेल. काही लोकांसाठी हा काळ साधनेसाठी लाभदायक ठरेल. मात्र भाग्यस्थानात येणारा केतू हा थोडी आध्यात्मिक प्रगती जास्त दाखवतो, हे लक्षात घ्या. वृश्चिक रास प्रेमात अत्यंत खोल असते. पॉझिटिव्ह देखील तितकीच असते.
2026मध्ये भावनिक उतार चढाव येतील. विशेषतः मे ते जुलै या काळात तुम्हाला भावनिक चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. कधी अविश्वास वाटेल तर कधी एकटेपणा वाटेल. नंतर तुमच्या लक्षात येईल की नातं म्हणजे वर्चस्व नव्हे तर समर्पण होय. भगवद्गीता आपल्याला सांगते की जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांनाच खरा विजय मिळतो. त्यानंतर तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आईवडील आहात का? असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं, कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या नववर्षात जून ते ऑक्टोबर या काळात अत्यंत सुंदर असे विवाह योग निर्माण होणार आहे. म्हणून त्या काळात तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. तसंच वैवाहिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी शांतता हाच विजयाचा मार्ग सांगता येईल. म्हणजे सांसारिक आयुष्यात तुम्ही जेवढं शांत राहाल, घरामध्ये जेवढी शांतता राखण्याचा प्रयत्न कराल, तेवढं ते तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे हे लक्षात घ्या. करिअरच्या दृष्टीने 2026 हे मुळात आर्थिक पुनर्जन्माचं वर्ष आहे. ज्यांनी मागील 2 वर्षात नुकसान, स्थगिती आणि ताण अनुभवला असेल ते आता उंचीवर जातील. नोकरीत तुम्हाला बढती मिळेल. व्यवसायात नवीन दिशा, नवीन प्रोजेक्ट मिळतील. फक्त निर्णय घेताना मनात शांतता ठेवा. विशेषतः एप्रिल-मे महिन्यापर्यंत तुम्ही मनाला जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आरोग्याच्या दृष्टीने पचन, झोप, रक्तदाब या गोष्टीकडे लक्ष ठेवा, कारण त्या संबंधित तुम्हाला त्रास होऊ शकतो. मनात ताण गोळा होऊ देऊ नका, कारण वृश्चिक राशीचे मन हे स्फोटक असते. या स्फोटक मनाला रोज मेडिटेशनची थंड हवा लागली पाहिजे. अर्थात तुम्ही दररोज मेडिटेशन केलं पाहिजे. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. वास्तूच्या दृष्टीने घरामध्ये पाण्याचे तत्त्व शुद्ध ठेवा. किचन, बाथरूम स्वच्छ ठेवा. पाण्याजवळ एक दिवा दररोज लावा. तो तुमची ऊर्जा बॅलन्स करेल. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचं वर्ष आहे. जुन्या आठवणी लपवू नका, कारण त्यातून शांती येईल. प्रार्थना, भजन, गुरुसेवा या गोष्टी तुमच्यासाठी आरोग्यवर्धक ठरतील हे लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने 2 जून रोजी गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. तेव्हा पंचमेश पंचमाच्या पंचमात ही अत्यंत शुभ स्थिती निर्माण होईल. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे गुरुदेव उच्चीचे देखील होतील, ज्यामुळे आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय तुमचे राशी स्वामी मंगळ 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात उच्चीचे असतील. हा देखील एक सकारात्मक बाब आहे. 18 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या काळात मंगळ आणि गुरुदेव कर्क राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असतील. तिथे गुरुदेव उच्चीचे आणि राशीस्वामी नीचीचा अशी स्थिती निर्माण होईल. परिणामी तिथे नीचभंग राजयोग घडून येईल, जो संघर्षानंतर मोठं यश देतो. असे अनेक शुभसंकेत या नववर्षात वेळोवेळी तयार होणार आहे. राहू ग्रह देखील वर्षाच्या शेवटी चतुर्थ स्थानातून तृतीय या उपचय स्थानात जाईल, जो एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. थोडक्यात हे नववर्ष तुमच्या भाग्याला जागृत करणारं वर्ष आहे. कर्म आणि प्रेरणा या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांनी लक्षात ठेवावं की केलेले कर्म कधीच वाया जात नाही. त्याचं फळ योग्य वेळी मिळतं. तुमच्या कर्माचा, परिश्रमाचा खरा प्रभाव तुम्हाला या नववर्षातील दुसऱ्या सहामाहीत प्राप्त होणार आहे. भगवद्गीता आपल्याला सांगते, उद्धरे एदात मना आत्मान, अर्थात स्वतःला उभं करा. म्हणजे परिस्थिती बदलणार नाही तर तुम्ही स्वतः बदला. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फिनिक्स पक्षासारखं आहे. म्हणजे जळालं तरी राखेतून पुन्हा उभं राहील. वृश्चिक रास म्हणजे हार मानणं नव्हे तर पुनर्जन्म घेणं होय. तुमचं मौन म्हणजे शक्ती आहे. संघर्ष म्हणजे साधना आहे. त्यानुसार या नववर्षात तुम्ही कोणता संकल्प घेतला आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसंच वृश्चिक रास आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल त्यावरील मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर पाहिला नसेल तर आता नक्की पहा. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील.
शुभ काळाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जून महिन्यातील पहिले 3 आठवडे, सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील. अशुभ काळाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा, मे महिन्यातील तिसरा आठवडा तुमच्यासाठी अशुभ राहील. हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा. उपाय: 2026 हे नववर्ष मुळातच वेगळं आहे. या वर्षात शनिदेव सोडून इतर 8ही ग्रह राशी परिवर्तन करतील. प्रचंड मोठे बदल या वर्षात अपेक्षित आहे. 2025 केव्हा आलं आणि केव्हा गेलं ते कळलं नाही. त्याहीपेक्षा 2026 अधिक वेगात जाईल. यात अनेक घटनांचा बडीमार असेल, नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील. म्हणून या काळात काही उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष रवी ग्रहाच्या अखत्यारीत येईल. कारण यातील अंकांची बेरीज 10 येत असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण, म्हणजे आत्मविश्वास हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. तर अधिकार हा मी सर्व काही या मानसिकतेवर जातो. अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे. उपायांचा विचार केला असता आपल्याला रवी म्हणजे 1, चंद्र म्हणजे 2, शुक्र म्हणजे 6 आणि शनी म्हणजे 8, 2 अधिक 6 यांचा विचार करावा लागेल. कारण बोलताना आपण अनेक वेळा 26 असं बोलतो. ब्रेसलेट परिधान करणं हा देखील एक चांगला उपाय आहे. त्यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेट या बाबतीत सांगायचं झाल्यास शारीरिक आजार बरे होऊन उत्साह वाढतो. ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण. हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असतात. हे ब्रेसलेट ध्यान, ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीत संरक्षण करायला मदत करतं. कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही. तसंच खोलवर झालेल्या भावनिक जखमा, आघात, दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करतं. तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार, चैतन्य वाढण्यात योगदान देऊ शकतं. टायगर आय स्टोन रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं. हेमेटाइट शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवतं. याशिवाय या ब्रेसलेटमध्ये ब्लॅक ऑब्सिडियन देखील आहे, जो तणाव कमी करायला आणि शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करतो. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं. हे ब्रेसलेट घ्यायचं असल्यास ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही मागवू शकता. सोबतच वापरण्याचा शास्त्रशुद्ध विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड दिला जाईल. वृश्चिक राशीसाठी उपायांच्या दृष्टीने मंगळ ग्रह तुमचा राशी स्वामी आहे. मंगळाच्या राशी शनी आणि रवी ताण निर्माण करतील. यावर उपाय म्हणून तुम्ही मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा. शनिवारी झाडांना पाणी द्या. रवी ग्रहासाठी सूर्यनमस्कार करा. शरीर व मनाच्या संतुलनासाठी ते आवश्यक आहे. तसंच मनातील गुपित जपून ठेवा, पण मनामध्ये कटुता ठेवू नका. याशिवाय तुम्ही ओम अंगारकाय नमः या मंत्राचा दररोज 21 वेळा जप करा. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. अशा प्रकारे वृश्चिक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं असेल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीविषयी आपण समजून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.